Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Very good. So, I think time is over. So, shall we start our lecture? Yes, sir. Mm. Okay. So, our next point is the Fermi level. What is mean by the Fermi level? ये Fermi level हम किसे बोलते हैं? क्या है ये Fermi level? What is mean by the Fermi level? You know, there is the matter. This matter is composed of the number of atoms. Again, in this atom, there is the positive charge and the negative charge. Means whatever matter in the universe, इस मैटर में एक सिंगल एटम नहीं है और in which there is the number of atoms. So if we consider a single atom, so in this single atom there is the proton, neutron, or we call this is the nucleus. Around this nucleus there is the orbit of electrons. वो जो एटम रहता है उसके ऑर्बिट में इलेक्ट्रॉन्स रिवॉल्विंग करते हैं. So on the proton there is the positive charge, on the electron there is the negative charge. So in atom there is the two charges. First one is the positive charge on proton and the negative charge on the electron. So what number of electrons present in the atom or present in the matter, that equal number of protons also present in that matter. मतलब सपोज हमने एक मैटर कंसिडर किया, सॉलिड मटेरियल कंसिडर किया, उसमें जितना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट रहते हैं उतने नंबर ऑफ प्रोटॉन्स भी प्रेजेंट रहते हैं. हाउ? if we consider this is the pure semiconductor or we call this is the intrinsic semiconductor, if हमने उसे intrinsic semiconductor consider किया तब भी वो ये हो सकता है possibility. मीन्स हमें पॉजिटिव चार्ज किस पे रहता है? होल्स पे. होल्स पे कौन सा चार्ज रहता है? पॉजिटिव चार्ज रहता है. और इलेक्ट्रॉन्स पे कौन सा चार्ज रहता है? ऑन द इलेक्ट्रॉन्स देयर इज द नेगेटिव चार्ज. Negative charge. सो हाउ वी डिफाइन द फर्मी लेवल, और हमें फर्मी लेवल स्टेट डिफाइन करते हैं तो कैसे करते हैं फर्मी लेवल? सो फर्मी लेवल इज द एनर्जी दैट corresponds to the center of conduction electrons and the valence holes, weighted according to their energies, or the Fermi level is a characteristics energy of the material. Okay, see here. What is the, okay, we know that there is the three bands. पता है हमें कि थ्री बैंड्स रहते हैं एनी मटेरियल में. इफ वी कंसिडर अ कंडक्शन मैकेनिज्म, हम जब कंडक्शन मैकेनिज्म कंसिडर करते हैं तो वट एवर मटेरियल, जो भी मटेरियल रहता है उसमें तीन बैंड रहते हैं, थ्री बैंड्स रहते हैं. जो पहला बैंड रहता है वो टॉप मोस्ट, उसे हम कंडक्शन बैंड कहते हैं. सपोज इन दैट कंडक्शन बैंड देयर इज द इलेक्ट्रॉन्स. जो कंडक्शन बैंड हमने कंसिडर किया है उसमें इलेक्ट्रॉन्स होते हैं. ओके, ठीक है. सेकंड बैंड or the middle band, we call this is the forbidden band. In that forbidden band there is the no electrons and no holes. उस forbidden band में electrons भी नहीं रहते और holes भी नहीं रहते. और जो bottom और the lower most band रहता है वो होता है valence band, और in that valence band there is the holes. Okay, जब हम दोनों की एनर्जी कंसिडर करते हैं होल्स एंड इलेक्ट्रॉन्स, तो दोनों की जो एनर्जी रहती है वो सेम रहती है. मींस ऑन द प्रोटॉन energy is same but positive charge, on the electron energy is same but there is the negative charge. प्रोटॉन और इलेक्ट्रॉन पे एनर्जी सेम रहती है बट पोलैरिटी इज अपोजिट, मींस पॉजिटिव चार्ज और नेगेटिव चार्ज ऐसा रहता है. यस और नो? ओके, ठीक है. So what is mean Fermi level? How we define actually Fermi level? हम कैसे एक्सप्लेन करेंगे कि Fermi level क्या रहता है? हॅलो सर. यस हॅलो. यस यस. हा सर, मराठीतून पण सांगा ना, थोडं कन्फ्यूज होते मराठीतून पण. ओके. तर ठीक आहे ठीक आहे, मी पहिल्यांदा थोडंसं एक्सप्लेन करतो आणि आफ्टर दॅट फर्स्ट वी डिस्कस इन द इंग्लिश अँड हिंदी, देन वी कॅन गो टू द मराठी लँग्वेज. ओके. चालतंय. थोडंसं ओके सर, आपल्या इथे कसं आहे, खूप मुलं मिक्स झालेत Okay, sir. सर्वांना थोडं ऍडजस्ट करायला लागते. माझंच अवघड झालंय इथं कसं एक्सप्लेन करायचं वगैरे. चालतंय. इंग्लिश. ठीक आहे, आपण काय करूयात, पहिल्यांदा फर्स्ट वी विल डिस्कस इन इंग्लिश एंड हिंदी, देन वी गो टू द मराठी, एंड जब ये कंसेप्ट पूरा क्लियर होगा तभी हम आगे जाएंगे. ओके, ठीक है. Okay, sir. See here, if we observe this figure,
ये जो फिगर रहता है ना वो इसे ऑब्जर्व करो. We know there is the two types of the semiconductors. First one is the intrinsic semiconductor and second one is the extrinsic semiconductor. Again, this extrinsic semiconductor divided in two parts. First one is the n type extrinsic semiconductor and the second one is the p type P-type. extrinsic semiconductor. But if we study about the intrinsic semiconductor, then in that intrinsic semiconductor, this intrinsic semiconductor is a pure semiconductor. ये प्योर सेमीकंडक्टर रहता है, इसमें डोपिंग कुछ भी नहीं रहता. मीन्स एक्सेप्टर और डोनर, ये जो डोपिंग कॉन्सेंट्रेशन है ये इंट्रिंसिक सेमीकंडक्टर में नहीं रहता. उसमें नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एंड नंबर ऑफ होल्स, ये दोनों कॉन्सेंट्रेशन सेम रहता है. सो इफ वी टेक अ सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एंड द सेम नंबर ऑफ होल्स, तो इन दोनों की एनर्जी क्या रहती है, सेम रहेगी. क्यों? सिर्फ पोलैरिटी इज डिफरेंट. ऑन इलेक्ट्रॉन देयर इज द नेगेटिव एंड ऑन होल्स देयर इज द पॉजिटिव. सो इफ वी ऑब्जर्व दिस फिगर, द फर्स्ट फिगर शोज दिस इज द इंट्रिंसिक सेमीकंडक्टर और वी कॉल दिस इज द प्योर सेमीकंडक्टर. ये जो पहला सेमीकंडक्टर है वो इंट्रिंसिक सेमीकंडक्टर है और प्योर सेमीकंडक्टर है. सो ये जो टॉप मोस्ट बैंड है वो कंडक्शन बैंड है. इन दैट कंडक्शन बैंड देयर इज द इलेक्ट्रॉन्स and the lowermost band is the valence band. In that valence band there is the holes. So number of holes and number of electrons are the same. ये दोनों सेम रहेगा. तो फर्मी लेवल कहां से रहेगी? एग्जैक्टली सेंटर से. why एग्जैक्टली सेंटर से क्यों रहेगी? because your Fermi level is the energy that corresponds to the center. ये सेंटर से जाती है. कहां से? सेंटर से. इलेक्ट्रॉन की जो एनर्जी रहेगी और होल्स की जो एनर्जी रहेगी, इन दोनों की एनर्जी का जो सेंटर आएगा वहां से वो फर्मी लेवल जाएगी और वहां हम फर्मी लेवल ड्रॉ करेंगे. इसे कहते हैं फर्मी लेवल. आता मराठीत सांगायचं म्हटलं तर फर्मी लेवल काय असणार आहे की जे 3 बँड्स असतात, कंडक्शन बँड, फॉरबिडन बँड आणि व्हॅलन्स बँड. या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, फॉरबिडन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात किंवा व्हॅलन्स होल्स नसतात. पण व्हॅलन्स बँड मध्ये काय असतात? होल्स असतात. होल्स वरती आणि इलेक्ट्रॉन्स वरती हा सेम चार्ज असतो. फक्त चार्ज जरी सेम असला तर त्यांची पोलॅरिटी ही अपोजिट असते. इलेक्ट्रॉन वरती हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि होल्स वरती हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. पण चार्ज हा सेम असतो, फक्त डायरेक्शन त्यांची पोलॅरिटी ही कशी असते? अपोजिट असते. ती आपण साइन इंडिकेट करत असतो, पॉझिटिव्ह साइन आणि निगेटिव्ह साइन. मग फर्मी लेवल काय असते? ही एक सेंटरची लाईन असते. कशाच्या सेंटरची लाईन असती? तर इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि होल्सची एनर्जी, या दोन एनर्जींचा जिथं सेंटर असतो तिथून जी आपण लाईन ड्रॉ करतो किंवा ती जी सेंटर पॉइंट असतो त्याला आपण म्हणत असतो फर्मी लेवल. मग सपोज तिथं काय असते की देर आर टू टाइप्स ऑफ द सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स असतात. फर्स्ट वन इज द इंट्रिंसिक सेमीकंडक्टर अँड सेकंड वन इज द एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. जर का आपण पहिल्यांदा इंट्रिंसिक सेमीकंडक्टरचा स्टडी केला तर इंट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये जेवढे होल्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. मग एनर्जी सुद्धा दोन्हींची कशी असेल? सारखी असेल. म्हणून ह्या दोन बँडच्या सेंटर मधून आपण फर्मी लेवल ड्रॉ केलेले आहे. सिअर at the center, see here in the first figure, topmost band is the conduction band and the lowermost band is the valence band, but your Fermi level is at the center of the forbidden band. Why? इस फर्मी लेवल से अपवर्ड डायरेक्शन में जितने डिस्टेंस पे हमारा कंडक्शन बैंड रहेगा उतने ही डिस्टेंस में लोअर डायरेक्शन में योर आपका वैलेंस बैंड रहेगा. मींस इलेक्ट्रॉन की एनर्जी और होल्स की एनर्जी ये सेम है, इसलिए ये ऐसा होता है. सो कंसेप्ट इज क्लियर? इज एनी डाउट? No, sir. Yes. No, Yes, sir. Anybody? If No, anybody sir. can ask me. No, sir. Yes? No Anybody? doubt. No, sir. No doubt, sir. No doubt. sir. Okay, very good, very good. Now we go to the extrinsic semiconductor. हम अब डिस्कस करेंगे व्हाट इज द एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. यू नो द व्हाट एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर इज अ impure semiconductor. Means in that intrinsic semiconductor if we add the donor impurity or the acceptor impurity, हम जब intrinsic semiconductor में donor impurity और एक्सेप्टर इंप्योरिटी ऐड करेंगे तो वो कौन सा सेमीकंडक्टर बनता है? वो होता है एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. अगेन दिस एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर डिवाइडेड इन टू टाइप्स. The first one is the n-type semiconductor and the second one is the p-type semiconductor. So what is the n-type semiconductor and what is the p-type semiconductor?
हम कैसे कहेंगे कि ये n टाइप सेमीकंडक्टर और वो दूसरा वाला है जो p टाइप सेमीकंडक्टर है? What is the difference between the n type semiconductor and what is the difference between the n type semiconductor and p type semiconductor? Yes, tell me. What is the difference between these semiconductors? क्या है difference n type semiconductor and p type semiconductor में? हाँ, everyone. एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि होल्सची कमी आहे. Yes, very good. In case of n type semiconductor, number of electrons are greater than the number of holes. Yes or no? जब हम Yes. n टाइप सेमीकंडक्टर का स्टडी करते हैं तो n टाइप सेमीकंडक्टर में नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, जो इलेक्ट्रॉन्स का नंबर रहता है वो होल के नंबर से ज्यादा रहता है. मीन्स in case of n type semiconductor there is we can add the donor impurity. Donor means donate. देणे म्हणजे काय? डोनर. इफ वी ऍड द डोनर इम्प्युरिटी इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर देन इट बिकम्स द एन टाइप सेमीकंडक्टर. मतलब म्हणजे जेव्हा आपण एका प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जर का डोनर इम्प्युरिटी ऍड केली म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऍड केले तर त्या केसमध्ये काय होत असतं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असतात कशापेक्षा? नंबर ऑफ होल्स पेक्षा जास्त असतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण? यस, दिस इज नोन ॲज द एन टाइप सेमीकंडक्टर. ओके, जर का इलेक्ट्रॉन्स हे जास्त असतील होल्स पेक्षा तर एनर्जी ही इलेक्ट्रॉन्सची जास्त असेल का होल्सची जास्त असेल? यस, टेल मी. इफ in n type semiconductor, if number of electrons are greater than the number of holes, then tell me the energy of electrons is more or less than the energy of holes. किसकी एनर्जी ज्यादा रहेगी? इलेक्ट्रॉन्स की एनर्जी ज्यादा रहेगी या होल्स की एनर्जी ज्यादा रहेगी? Electron. Yes, very good. तो इलेक्ट्रॉन्स की एनर्जी ज्यादा रहेगी. So if we observe the second figure, in that second figure your Fermi level is shifted towards the conduction band. Shifted towards the conduction band. Why? Because of energy of electrons is large as compared to the holes. इधर इलेक्ट्रॉन्स की एनर्जी ज्यादा रहेगी as compared to the holes. So जो फर्मी लेवल है वो शिफ्ट हो जाएगा. किस तरफ शिफ्ट होगा? तो कंडक्शन बैंड की तरफ शिफ्ट होगा. व्हाई फर्मी लेवल शिफ्टेड टुवर्ड्स द कंडक्शन बैंड? बिकॉज इन द कंडक्शन बैंड देयर इज द इलेक्ट्रॉन्स. कंडक्शन बैंड में इलेक्ट्रॉन्स रहेंगे इसलिए उस कंडक्शन बैंड की तरफ योर फर्मी लेवल शिफ्ट हो जाएगी. Concept is clear? So if we go to the other side, if we go to the p type semiconductor, then what is the p type semiconductor? p type semiconductor क्या रहता है? How we define the p type semiconductor? Or what is the actual mechanism? What is the actual difference, main difference between the p type and n type semiconductor? Okay, if we consider an intrinsic semiconductor and if we add the acceptor impurity means holes. If we add the holes means the acceptor impurity in that intrinsic semiconductor, then this semiconductor becomes the p type semiconductor. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणजे होल्स ऍड करत असतो, जेव्हा होल्स ऍड करते तेव्हा त्याच्यामध्ये पी टाइप सेमीकंडक्टर तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो यस दिस इज द पी टाइप सेमीकंडक्टर. So means in case of p-type semiconductor, number of holes greater than the number of electrons. ये जो p-type semiconductor रहता है इसमें होल्स ज्यादा रहते हैं as compared to the electrons. So tell me किसकी एनर्जी ज्यादा रहेगी? इस p-type होल्स की एनर्जी ज्यादा रहेगी या इलेक्ट्रॉन्स की एनर्जी ज्यादा रहेगी? Holes की एनर्जी क्या रहेगी? ज्यादा रहेगी. So in p-type semiconductor your Fermi level shifted towards the valence band side. See here, if we observe the figure number 3, in that figure number 3 we can observe your Fermi level shifted towards the valence band side. Why your Fermi level shifted towards the valence band side? Because in the valence band there is the holes and in the conduction band there is the electrons. So in p-type semiconductor there is concentration of holes is large as compared to the electrons. That's why your Fermi level shifted towards the valence band, and this is the concept of the Fermi level. Yes, this is the short concept. This point for 3 marks.
So if any doubt, if any question, then ask me immediately. No doubt. No, sir. No, sir. No doubt, No, sir. sir. Yes. Any question? No doubt. No. No doubt, sir. No doubt. No doubt. No doubt. इझिली अंडरस्टँड होते तुम्हाला? म्हणजे आपल्याला Yes. फर्मी लेवलवरून Sir. हेच सांगायचं आहे की हॅलो ज्या होलचं किंवा इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा होलचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, सर पोलॅरिटी काय ज्याचं कन्सेप्ट आहे सर? कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्या बाजूला ती फर्मी लेवल शिफ्ट होत असते. जर का दोन्हींचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ती फर्मी लेवल एक्झॅक्टली सेंटरला असेल. मीन्स हाऊ वी discuss how we explain the Fermi level. Fermi level is the energy level depends on the number of electrons and the number of holes. If concentration of holes and the concentration of electrons are the same, then your Fermi level is exactly center. If concentration of electrons is more, then your Fermi level shifted towards the conduction band. If your concentration of holes is more, then your Fermi level shifted to the valence band side. And if concentration of electrons is more, then Fermi level shifted towards the conduction band. ज्याची कॉन्सन्ट्रेशन जास्त त्या बाजूला तुमची फर्मी लेवल शिफ्ट होत असते. हाच फर्मी लेवलचा कन्सेप्ट आहे. ओके, हा, टेल मी एनी क्वेश्चन. सर पोलॅरिटी काय सर? पोलॅरिटी म्हणजे पोलॅरिटी, येस, व्हेरी गुड. हा, व्हॉट पोलॅरिटी काय असते? What is mean by the polarity? Polarity means direction. Direction means आता तुम्ही in 11th standard or 12th standard you have discussed there is the negative sign indicates the opposite polarity. Polarity means directionality, direction. Means suppose if there is the two forces and these two forces are opposite to each other, but the magnitude of these two forces is same. जर का आपण म्हटलं की दोन फोर्सेस आहेत आणि त्यांचं जे मॅग्निट्यूड आहे ते सेम आहे, पण ते दोन्ही एकमेकांना अपोजिट आहेत, तर आपण कसं म्हणणार? एक फोर्स हा पॉझिटिव्ह आहे, या डायरेक्शनला चाललाय, आणि दुसरा फोर्स हा तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन तेवढ्याच मॅग्निट्यूडचा आहे पण तो अपोजिट डायरेक्शन आहे. ही जी पोलॅरिटी आहे अपोजिट इच अदर, दोघांना एकमेकांना जे अपोजिट आहेत हे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हने इंडिकेट करत असतो. लक्षात आलं व्हॉट इज मीन बाय द पोलॅरिटी? Yes. डायरेक्शन सांगणं एकमेकांना अपोजिट. पॉझिटिव्ह म्हणजे एका डायरेक्शन, जर निगेटिव्ह असेल तर त्याला अपोजिट. ओके, इज इन डाउट? ओके, No, sir. shall we go to the next point? Okay, so Yes, sir. our next point Yes, is sir. the Fermi-Dirac probability distribution function. What is the Fermi-Dirac probability distribution function? ये क्या होता है? What is mean by the Fermi-Dirac distribution function? What is the Fermi-Dirac distribution function? It is the expression. What is the expression? F of E is equal to 1 divided by 1 plus e raised to e minus EF divided by KT. What is the equation? This equation is the Fermi-Dirac distribution function. But actually how we define this expression or how we express this expression? ये जो equation है वो equation हम कैसे express करेंगे? हे equation आपल्याला काय सांगते? काय या equation पासून आपल्याला काय भेटते? काय आहे equation? That this expression gives the distribution of electrons among the energy levels as a function of temperature. Okay, you know the energy levels रहते हैं. उस एनर्जी लेवल्स में जो इलेक्ट्रॉन्स का डिस्ट्रीब्यूशन रहता है, वो डिस्ट्रीब्यूशन जो रहता है वो डिस्ट्रीब्यूशन कौन से एनर्जी लेवल में किस इलेक्ट्रॉन का डिस्ट्रीब्यूशन है, वो जो एक्सप्रेशन हमें एक्सप्रेस करता है उसे हम कहते हैं फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन असतो, इलेक्ट्रॉनवरती चार्ज असतो, मे बी निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची काहीतरी समवॉट एनर्जी असते, म्हणजे त्या एनर्जीच्या लेवल्स असतात, हायर एनर्जी लेवल अँड द टॉपमोस्ट एनर्जी लेवल्स. सो in semiconducting material there is the number of energy levels, but if we consider a single electron, that single electron having two energies, first energy is the lowermost energy level and the second energy level is the higher energy level. So this distribution of electrons in that energy levels as a function of temperature, and that this
फंक्शन ऑफ टेम्परेचर, ये जो इक्वेशन हमें जो देता है उसे कहते हैं हम फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. म्हणजे असं हे एक एक्सप्रेशन आहे की त्या एक्सप्रेशन मधून आपण काय फाइंड करतो की ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या एनर्जी लेवल्स मध्ये इलेक्ट्रॉन कुठे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्याला आपण म्हणतो फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. व्हॉट इज सो हाऊ वी डिफाइन द फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन? दिस इज द एक्सप्रेशन, दिस इज द एक्सप्रेशन एंड दिस एक्सप्रेशन गिव्स, ये क्या देता है हमें? गिव्स द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. Where the distribution of that electrons? Distribution of electrons among the energy levels. There are lots of number of energy levels. In that energy levels, there is the distribution of electrons as a function of temperature. As a function of temperature. जे टेम्परेचरचं कार्य आहे की तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनचं एनर्जी लेवल म्हणजे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि ते एका एक्सप्रेशन थ्रू आपण फाइंड करतो, त्यालाच म्हणायचं फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. व्हॉट इज द इक्वेशन? एफ ऑफ ई इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1 प्लस ई रेस टू ई मायनस ई एफ डिवाइडेड बाय के टी. ओके, सो वेअर इन दॅट इक्वेशन where is E here? E stands for the any energy level, whatever any energy level. So EF Fermi level, Fermi energy level. K is the Boltzmann constant. What is the value of Boltzmann constant? 1.38 into 10 raised to minus 23 joule per Kelvin. What is the value of Boltzmann constant? 1.38 into 10 raised to minus 23 joule per Kelvin, and T is the temperature, and T is the temperature. So the function f of E indicates the probability that a particular quantum state at the energy level E is occupied by an electron. If there is the two possibilities of f of E, f of E के जो आंसर्स रहेंगे उनकी दो पॉसिबिलिटी रहेंगे. One is the f of E is equal to 1 and the second possibility is the f of E is equal to 0. यदि हमें f of E is equal to 1 ये आंसर मिला तो हम उसे क्या क्या इंडिकेट करेंगे, हम उसे क्या कंसीडर करेंगे? सो इन दैट केस इफ द एनर्जी लेवल E is occupied by electron, यदि वो एनर्जी लेवल इलेक्ट्रॉन से ऑक्यूपाइड हो गया होगा तभी उधर हमें क्या मिलेगा? f of E is equal to 1. यदि वो एनर्जी लेवल इलेक्ट्रॉन से ऑक्यूपाइड नहीं हुआ, यदि वो एनर्जी लेवल एम्प्टी होगा तो हमें आंसर क्या मिलेगा? f of E is equal to 0. म्हणजे हे जे f of E हे जे फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्यूशन फंक्शन आहे याचे आन्सर्स दोन पॉसिबिलिटीज मध्ये आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटी, पहिली पॉसिबिलिटी काय आहे की त्याचं आन्सर 1 असू शकतं. मग जर त्याचं आन्सर 1 आलं तर तुम्ही काय कन्सिडर करणार की ती जी एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल तुमच्या इलेक्ट्रॉनने ऑक्युपाय केलेली आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? दुसरी पॉसिबिलिटी आहे की f of E is equal to 0, 0 आन्सर असू शकतं. मग त्याच्या तुम्ही पॉसिबिलिटी काय असू शकेल की यस तिथं तुमची एनर्जी लेवल इलेक्ट्रॉनने ऑक्युपाय केलेली नाहीये. So these are the two possibilities. F of E is equal to 1. If when f of E is equal to 1, when this energy level occupied by electron. यदि इलेक्ट्रॉन ने एनर्जी लेवल ऑक्युपाई किया तो आंसर मिलेगा 1. What is the second possibility? Second possibility is f of E is equal to 0. When if this energy level is not occupied by the electron. इलेक्ट्रॉन ने जर का ती एनर्जी ऑक्युपाय नाही केली तर आंसर आपले किती असेल? 0 असेल. Again, this question is for 3 marks and in your syllabus just there is the introductory part of the Fermi Dirac distribution function. हे जे Fermi Dirac distribution function आहे त्याचा फक्त introductory part या syllabus मध्ये आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही सुद्धा स्टडी करायचं नाही. Are you understand? In your syllabus there is just only introductory part of Fermi Dirac distribution function. Don't go to in the deep. याच्या डीप मध्ये कोणी सुद्धा जाऊ नका. एवढंच फक्त स्टडी करा आणि हे तुम्हाला किती असेल? दिस क्वेश्चन अगेन फॉर 3 मार्क्स. अंडरस्टँड? अंडरस्टँड? सर Yes, sir. Yes, sir. का मी Yes, एकदा sir. एकदा रिपीट करू दे? Yes, sir.
repeat करू दे. नो Yes? सर. Yes? नको. अरे मला नाही ना क्लिअर करा ऐकू सर, येत करायचं नाहीये. असं तर. येस टेल मी. करा सर. हा येस येस एनी डाऊट. No, sir. Quantum state, define quantum Shall I state. repeat or continue? Sakib. Define quantum state. हा निकिता जगताप टेल मी. अरे ऐकू येत नाही रे मला थोडस. काय प्रॉब्लेम आहे माझा? याचा प्रॉब्लेम आहे का तुमचा प्रॉब्लेम आहे? आम्हाला बी ऐकू नसेल. सगळ्यांना ऐकू येते का? एक मिनिट करा सर रिपीट. रिपीट करू देत का? ओके ओके रिपीट दिस क्वेश्चन. ओके साकिब कॅन आय रिपीट दिस? Yeah, okay, sir. Repeat कीजिए. Okay, I repeat this question. Just 1 minute. Okay, we can use this platform. My screen is visible. My Yes, screen sir. is visible? Yes, sir. Yes or no? Yes. Yes, sir. दिसते Yes, सर. बाळांनो, yes. माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे का? Yes, sir. Yes, sir. दिसते सर. Yes, sir. अरे वा छान. चांगलं लावताय बघा तुम्ही, सूर लावताय. हा, हुशार आहेत सगळे. ओके ठीक आहे. आता आपण काय म्हटलं होतं की सपोज दिस इज द मॅटर. वी कॉल दिस इज द मॅटर. Okay, if we take a single atom from this matter, suppose this is the single atom. Again, in that atom there is the electrons. We call this is the electron. हा एक electron असतो. Okay. Again, in that electron there is the two energy levels. In that electron, two energy level. This is the lower energy level, and this is the higher energy level. ओके लक्षात आलं? हे अंडरस्टँड झालं तुम्हाला की इफ वी कंसिडर अ मैटर, मैटर इज कंपोज्ड ऑफ नंबर ऑफ एटम्स. मैटर में नंबर ऑफ एटम्स रहते हैं, ये सिंगल एटम का मैटर नहीं रहता. ओके ओके वी कंसिडर अ सिंगल एटम. in that single atom there is the electrons. We consider a single electron. So in that single electron there is the two energy levels. First one is the lower energy level and the second one is the higher energy level. Okay, again this energy level creates the bands. This is the band, this is the lower band, and this is the topmost band. This is the first electron, single electron. We consider second electron. Here again there is the second electron. This second electron having two energies, lower energy, higher energy. Again if again there is the two energy levels, means in that band again there is energy levels. This is the energy levels. Again we consider the third electron. Like this there is the number of electrons. कितने number electrons रहेंगे? There is the number of electrons. So here again there is the number of energy levels. ये ऐसा number of energy levels रहेगा. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? हो सर. आता बघा. हो सर. Yes, sir. आता मला सांगा, Yes, sir. हा एक इलेक्ट्रॉन आहे. सपोज दिस इज द सिंगल इलेक्ट्रॉन. And where is the energy levels of this electron? We consider this is the energy level of this electron and this is the energy level of this second electron. So this is the electron and the distribution of these electrons in the energy levels. हे जे एनर्जी लेवल्स आहेत यांच्यामध्ये या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन झालं का नाहीये? बघा इथे एक झाले, इथे एक झालं. ही पहिला इलेक्ट्रॉन झाला. या दुसऱ्याची इथं कुठेतरी आली, इथं कुठेतरी आली. मीन्स इन दैट एनर्जी लेवल्स देयर इज द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ये इलेक्ट्रॉन का डिस्ट्रीब्यूशन हुआ किधर? इस एनर्जी लेवल्स में हुआ. बट एक किसका फंक्शन है? एक कैसे होता है? बिकॉज ऑफ टेम्परेचर. किससे होता है? बिकॉज इफ वी चेंज द टेम्परेचर ऑफ दैट मटेरियल, if we change the temperature of material, then there is the distribution of electrons in the energy levels. जर का या मटेरियलचं आपण टेम्परेचर जर व्हॅरी केलं तर आपल्याला या इलेक्ट्रॉन्सचं या एनर्जी लेवल मध्ये काय होतं? डिस्ट्रीब्युशन होतं. मग आता हा इलेक्ट्रॉन आहे, याचं डिस्ट्रीब्युशन कुठं आहे?
where is the distribution of these electrons? Where is the distribution of these electrons in that energy levels? So this distribution gives the one equation, F of E. हे जे इक्वेशन आहे ना, F of E, हे इक्वेशन आपल्याला देते की ह्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कुठे आहे. सो वेअर इज दिस ई? दिस ई इज हेअर. हा तुमचा ई आहे, याचं डिस्ट्रीब्युशन इथे इथे झालंय, ते इक्वेशन आपल्याला हे देत असतं. आर यू अंडरस्टँड? हे कन्सेप्ट लक्षात आलं का तुम्हाला? हे ऍक्च्युअली काय कन्सेप्ट आहे ते Yes, sir. लक्षात आलं का? Yes, sir. बघा बघा काय आहे ते लक्षात आलं का? Yes, कुठं sir. आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन, दुसरा इलेक्ट्रॉन. येस, टेल मी. येस What is the quantum state? येस, व्हॉट इज युअर क्वेश्चन? Quantum state, sir. Quantum states. Okay. If we go to the smallest case, if we go to the particle level, then we call there is the quantum state. If we consider the energy particles in the bunch, tiny particles, then we call there is the quantum. Tiny particles, energy is tiny particles. तेव्हाच आपण तिथे जात असतो. Here we discuss there is the single electrons and electrons having the energy levels, not a particles. अरे बाळांनो,